मलमपट्टी वगैरे झाली असेल तर सांगणार का? तू इकडे कसा? आधी मला सांग, तू इथे कशी? तू मी वर्ल्ड फेमस ब्युटिशियन ऑफ तेलेगल्ली चिंचपोकली, मिस आनंदी. बरी मुलगी, तुझं नाव आनंदी आहे तर. एक मिनिट, नाही याआधी आपण भेटलोही नाही हो. मग तुला माझं नाव कसं माहित? भेटलोय की. असं काय करते? सकाळी त्या आंटीच्या घरी भेटलो. हा, त्याच्या आधी 3 महिन्यांपूर्वी आपण त्या दामलेंच्या मुलीच्या म्हणजे शिखाच्या लग्नात भेटलो होतो. तिचं ब्रायडल केलं होतंस ना तू. थँक गॉड, तुझ्यामुळे जरा कमी भीतीदायक दिसली ती त्या दिवशी. आता तुला मी यावर थँक्यू कसं म्हणू ना? नाही म्हणजे याआधी आपली भेटही झाली नव्हती. मग ते नावच काय? मला तर तुझा नंबर पण माहितीये. सांगू खरं? मूर्ख माणसा, तुझ्याकडे हिचा नंबर होता, मग दिला का नाहीस? मला वाटलं तुम्हाला या लेडी डॉनचा नंबर पाहिजे. अरे पण हिच्याकडनं हिचा नंबर मिळाला नसता का? अरे तुम्ही मला विचारलंच नाहीत. अरे तू वेडायस का जरा? अरे तू जर हिचा नंबर दिला असतास तर हे सगळं महाभारत टळलं नसतं का? तो आंटीकडचा ड्रामा वाचला असता. हे मुख्य म्हणजे तो टफी परत पळाला नसता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महामायेचा मार आपल्याला खायला लागला नसता. मार्ग याला थोडं याचा दुसरा पण डोळा आहे. अच्छा, आता माही ट्यूब पेटली. या पोरांची मिली भगत आहे आनंदी. एकट्या पोली दिसल्या ना की त्यांचे नंबर मिळवायचे, मग त्यांना आपल्या जाळ्यात फसवायचं आणि त्या घरापर्यंत आणायचं. तुम्ही घुसलायत आमच्या घरात, कळलं ना? आम्ही बोलवलेलं नाहीये. मी घुसले नाही, सॉरी बोलायला आले. किती प्रेमाने सॉरी बोलतेस ग तू. डोळ्यात पाणी चालू टच कर. हे त्याचं काय ना, या डोळ्यावर आता फटका बसलाय ना, म्हणून या नळाची पाईपलाईन बिघडली. या नळातून सकाळी 5:30ला पाणी येईल. 5:30च्या पाणी तर तुझे 12 वाजवल्यावर पण येईल. वाजू पप्स फोन घे ना. सॉरी, फोन चायनीज आहे ना. प्रत्येक वेळी फोन मधलं कुठलंही गाणं वाजतं. चायनीज फोन मध्ये लावणी. हॅलो, इथे रेंज येत नाही, गॅलरीत जा. नाही. अरे तुला काय झालं ओरडायला? नाही क्वीन नाही. हसाल का? इकडे कोणाला घाबरायची गरज नाही. हॅलो, हा हॅलो हॅलो. इम्तिहा हो गई इंतजार की, आईना बेखबर मेरे यार की. हो आई, हो तू काळजी करू नकोस. हो, राहायची सोय झालीये, उत्तम आहे. खूप चांगली लोक आहेत. भाई काही बोला, मॅन टॉप क्लास आहे. आय नो यार, एवढ्या लहान वयात फक्त रोल्स विकून रोल मॉडेल होणं खाण्याची गोष्ट नाहीये. भाई तुझ्या रोड रोलर बद्दल बोलत नाहीये, हा राजा बाबू. राजा बाबू? मला तर चालबाज वाटतोय. मला नाही गॅरंटी याची. भाई तू किती डाऊट खातो रे? डाऊट इब्राहिम साला. तू काय केलंय? डेमो न घेताच अख्खं प्रॉडक्ट विकत घेऊन आलायस. माल डुप्लिकेट निघाला तर? खरे भाई, काय करतो त्याची जन्मवेळ, जन्म ठिकाण, गोत्र, कुठून आलाय, काय करतो हे सगळ्याची माहिती घेतो. आणि मग त्याची एक पत्रिका बनवून जीवनपार्टनर.com वर अपलोड करतो. म्हणजे आपल्या दोघांना त्यासाठी एक पोरगी शोधता येईल. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. भाई मग तू काही बोलतो. अरे मराठी पोरगा आहे, चांगलाच असणार. हाँ अम्मा, तुम्ही केमन आछो? हैं? आम्ही पावलो आजी. हाँ शॉप जॉनी बाबा. मग
बंगाली बोलतोय तो. भाई भूमिपुत्र आहे का बांगलादेशी? मराठी बोलून ढाका टाकतोय. बंगाली बाबा. मी अनाथ आश्रमात असताना ना सतत आनंदी असायचंय, सतत हसत राहायचंय. मग सुमनताईंनी माझं नाव आनंदी ठेवलं. सतत हसायचं. खूप वेळा विचारलं मी त्यांना माझे आई बाबा कुठे आहेत कुठे आहेत. नाही सांगितलं त्यांनी. ते काय सांगणार ना. त्यांना आई बाप म्हणावं की नाही हेही मला माहिती नाही. देवाच्या दारात नैवेद्यासारखं वाहून गेले मला. आणि मग अशा आई बापांना क्रूर म्हणावं की श्रद्धाळू हेही मला कळत नाही. पण देवाची आणि मुंबई पोलिसांची कृपा म्हणून मी एका अनाथालयात गेले. तिथेच वाढले आणि माझ्या पायावर उभी आहे आता. म्हणजे आता उभी नाहीये काही, आता अशी आडवी पडलीये, पण आयुष्यात उभी आहे स्वतःच्या पायावर. नाहीतर तू म्हणशील मला आता आडवी पडली उभी कशी. झोपल्या वाटतं राणी साहेब मारामाऱ्या करून. चला आनंदीताई तुम्ही पण झोपा आता. राजे येणार आहेत सकाळी 6 वाजता स्वारी घेऊन. गुड नाईट. ए पप्प्या उठ. ए पप्प्या उठ. उठ म्हणता ना. काय कोण आहे? चल 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 मला तुझी कपाटाची चावी दे. चाल. अरे बाई बाबांची शपथ कपाटात काय नाहीये. काय? अरे पैसे पाकिट घड्याळ चेन सगळं इथे उशिकाली ते घे आणि जा. बाई कपाटाची चावी दे म्हणलं ना तुला कळत नाही का? अरे कशाला पाहिजे बाई कपाटाची चावी आता? मला ना तुझे कपडे काढायचेत कपाटातून. कप्पा रिकामा नको. माझे कपडे ठेवायचेत ना. माझे कपडे ठेवायचेत ना कपाटात. तू सर्किट आहे का भाई? तू सर्किट आहे का? अशी पंक्चर असते का भाई? अरे हार्ट अटॅकने मेलो असतो. चाकूची भीती नाही वाटत आपल्याला. दगड घालतो उद्या तुझ्या डोक्यात. मला एक सांग पप्प्या, पण मी तुला चाकू दाखवल्यावर तू हँडजअप का नाही केले बाबा? मी पण घाबरलो. जाम टरकलो. लॅपटॉप लपवला. इथे घाबरट तुझा रूप पडलं. अरे आपण घाबरतो. अरे काय नाही होत रे. काय नाही होत. मला वाटलं रमण राघव आहेस की काय तू? मी तर राजा बाबू आहे. दिसतो जरा सायको दिसतो. पोरगी प्रेमात पडू शकते. डायरेक्ट लग्नात कशी पडली? मुद्दा असा आहे की आनंदीच्या लग्नात गेली होती तिथे ती चक्कर येऊन पडली. काय झालं? ऍम्ब्युलन्स का आणली? भाई आनंदी पडले. कुठे पडली आनंदी? अरे मला काय माहित. काय माहिती सर मला? तुम्हाला माहितीये का कुठे पडले फांदी? फांदी नाही. फांदी नाही हो. आनंदी पडली.